साल्या, जिस थाली में खाता है उसी में छेद करता है. तू छेद म्हण का भोक म्हण. हो हो, माझ्या घरी म्हस आहे. तिचे नाव शिल्पाच ठेवलं आम्ही. प्रेमानं आम्ही तिथे शिल्पाच म्हणतो. अरे म्हणजे आमच्याकडे ती पांढरी म्हस आहे ना, तिचं नाव आम्ही शिल्पा ठेवलं आहे प्रेमानं. मी हागवेपूरची आहे. हागवेपूर नाही बघितलं का तुम्ही? तुमच्या बाबाचा का फटाक्याचा कारखाना आहे का? नाही रे, काहून? नाही, त्यानं तुमच्यासारखा फटाका बनवला ना, म्हणून म्हणलं. साला जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्यापेक्षा मोठे मोठे चांगल्या पोरी घुमवे, आणि आता आपण जेव्हा वयात आलो तर ह्या अशा पोरी भेटून राहिल्या का बे आपल्याला? कायची भारीची चांगली आहे, हिच्यापेक्षा नाही मस्त बरी. टाकचा रंग काढ धरा, भूक नाही झुक नाही. गण्या, जा तेरी मेरी यारी, वा भूक में गई दुनिया सारी. बे गण्या, मला पोरगी आवडतील का? का तिचे सोनेरी केस, का तिचे कंच्यावाणी कारे कारे डोळे, आणि का दुधापेक्षा पांढरी पाले. संख्या, हे तर मला आवडते. संख्या भाऊन एकदम संख्या. हो हो, संख्या मला आवडते काय नाही. बे गण्या, वहिनी वय तुई, लक्षात ठेव. वहिनी तर तुझी वय संख्या भाऊ. साल्या, जिस थाली में खाता है उसी में छेद करता है. तू छेद म्हण का भोक म्हण, पण इला तुम्हीच पाठवीन. मी पाहतो ना कसा पाठवते तू. अजी बाई, तुमचं नाव काय आहे? कोण मी? हो हो, तुम्हीच. माझं नाव शिल्पा आहे, शिल्पा. अरे वा, का नाव आहे शिल्पा. हो हो, माझ्या घरी म्हस आहे. तिचे नाव शिल्पाच ठेवलं आम्ही. प्रेमानं आम्ही तिथे शिल्पाच म्हणतो. ए मूर्खा, तू काय बोलताय रे? तुला का मी म्हशीवाणी दिसून राहिली का? अरे नाही जी शिल्पाजी, याच्याकडे का लक्ष देता? हे तर बयाडच आहे. अरे म्हणजे आमच्याकडे ती पांढरी म्हस आहे ना, तिचं नाव आम्ही शिल्पा ठेवलं आहे प्रेमानं. तुम्हाला नाही म्हटलं मी. अबे भोंगर लागा बे तू, काही बोलून राहिला. बयाडा पुरं काम बिघडशील तू. थांब, काही बोलू नको, आता मीच बोलतो. अरे तुम्ही काय बोलताय दोघी पण, मला तर सांगा काही. अजी शिल्पाजी, याचं म्हणणं तसं नाही आहे. ह्या म्हणताय का एवढी सुंदर पोरगी तर आम्ही पाहिलीच नाही बा कधी आयुष्यात. ते तर आहे, सुंदर तर मी हाऊस. पण शिल्पाजी, आमच्या गावात तर पुऱ्या शेंबड्याच पोरी आहे. तुम्ही कुठून आले आमच्या गावात? हो बे, ह्या तर विचार मी नाही केला. अरे मी या गावची नाही आहे, मी हागवेपूरची आहे. हागवेपूर नाही बघितलं का तुम्ही? अच्छा अच्छा, हागवेपूर. हागवेपूरची आहे का? तरी म्हटलं आमच्या गावात एवढी चांगली पोरगी तर नाही आहे बा. पण शिल्पाजी, तुम्ही या गार्डनमध्ये का करून राहिले? या गार्डनमध्ये तर पुरा लफडेल पोरी येते. म्हणजे तुला का मी लफडेल दिसताव का रे? अरे नाही, तुम्हाला नाही म्हणता येतो. तो असं सांगत आहे का लफडेल पोरी येते बाई, इथं पुरे मॅटर राहते इथं. तर तुम्ही काय द्यायला बाई इथं असं? अरे मी माझ्या मित्राला भेटायला आली होती, पण तो आलाच नाही अजून. मित्र नाही आला तर काय झालं, आम्ही तर आलो ना. आता आपला बोल म्हणून टाकू. मित्र म्हणजे कोण, बॉयफ्रेंड आहे का तुमचा? नाही रे, मित्र. बॉयफ्रेंड कुठं? ते पण आपण मंगांपासून बोलून राहिलो. पण मी तुमचं नाव नाही विचारलं. तुमचं नाव काय आहे रे? माझं नाव संख्या आहे, आणि असं झाटू. झाटू, हे कसं नाव आहे रे? अजी नाही जी शिल्पाजी, माझं नाव गणेश आहे, गणेश. ओ अच्छा, गणेश. किती चांगलं नाव आहे. काऊन रे संकेत, तू याला झाटू म्हणते? एवढा चांगला पोरगा, एवढं चांगलं त्याचं नाव आहे गणेश, आणि तू त्याला झाटू म्हणते का रे? अरे नाही, मजाक केली मी. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही खूपच सुंदर दिसता, पण काही म्हणा. हो हो, खूप पोरी पाहिल्या, पण तुमच्यासारखा फटाका नाही पाहिला अजून. मी काय म्हणतो शिल्पाजी, तुमच्या बाबाचा का फटाक्याचा कारखाना आहे का? नाही रे, काहून? नाही, त्यानं तुमच्यासारखा फटाका बनवला ना, म्हणून म्हणलं. संख्या भाऊ, हे बरोबर नाही ते. तुम्हाला लाईन मारून राहिला. अबे काय झालं तर? आखरी वहिनी तुझी सोय ना, ते मला सांगू. बाकीचं काय तर दोघे सारखी लाईन मारू. ज्याला पटली त्याचा माल. अबे तर ठीक आहे ना, मलाच पटते ते. थांब तू थोडंसं, पाहतो ना मी. ए तुम्ही लाईन मारून राहिले माझ्यावर, काही म्हणा. समजलं का तुम्हाला? हां, ए तुम्हाला नको करू. सरळ सरळ बोल. हा तर शिल्पे, मला तुला आवडते. आय लव्ह यू. ए का रे भिकार चोटा. मला वाटलं चांगले पोरं आहे का रे म्हणलं तुम्ही. तयारी खायला बी म्हणून राहिलं तू. 20 बॉयफ्रेंड आहे माय, समजलं का? बंद्याला बोललं ना तर तू एवढी चटणी करन का पुरणार नाही. अबे गण्या, हे पोरगीचं का बे 20 बॉयफ्रेंड? हो ना संख्या भाऊ, हे का आहे का घोर कलयुग आहे. ह्या काळात साला आपल्यासाठी आहे का नाही काही. साला जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्यापेक्षा मोठे मोठे चांगल्या पोरी घुमवे, आणि आता आपण जेव्हा वयात आलो तर ह्या अशा पोरी भेटून राहिल्या का बे आपल्याला? हो ना सालं, मी नाही विचार केला का मोठं झाल्यावर चांगली पोरगी पटवीन बा, आणि पोरगी पटवायला लागलो त्या अशा पोरी भेटून राहिल्या. का करावं काही समजून नाही राहिलं. बरं एक काम कर गण्या, जाऊ दे, तू सोडून दिले, मी पटवतो, मला चालते अशी. अब इस लड़के को तेरा भाई संख्या पटाएगा. हो, तू इले पटव आणि मी राहतो कंचे खेळत. एक काम करतो मी, नाही तर माझ्या दोन्ही गोट्या काढतो आणि गावात लहान गोट्याला वाटून देतो कंचे खेळायला. तशी त्याला कंचे कम राहिले ना. चालेल, इले तर मीच पटतीन रे. काऊन रे डुक्कर हो, जास्त माजली का तुम्ही?
मायावर लाईन मारून राहिले आहे ना? अरे कार तोंडे हो, आपलं तोंड पाहिलं का पहिले? होय शिल्पे, आम्ही आपलं तोंड पाहिलं, तू तुझे कारणे पाय. 20-20 पोट्याला घुमून राहिले, काही वाटते का नाही तुला लाज? काय आहे का नाही शरम? मी 20 पोट्टे घुमीन नाही 30 पोट्टे घुमीन, तुला काय रे घेऊन दे ना? हे गण्या, का बोलून राहिला रे? पोरींला असं बोलते का? मूर्खा. साऱ्या संख्या पार्टी चेंज. तू नाही दाखवला रे आपला रंग, साला बदलला पोटीसाठी? शिल्पाजी, मी असा नाही, मी बिलकुल सरळ पोरगाव. मी ना तुमच्यासाठी हुस्नपरी या जीवनात तर पाहिलीच नाही आणि समोर पाहणार नाही. मी तुमचा आहे आणि तुमचाच राहील. दिसायला एवढी चांगली पोरगी, समजदार, आणि तुमच्यासारख्या पोरीला ह्या गण्या असा कसा काही बोलू शकते? तुम्ही लोड नका घेऊ, मी तुमच्याकडून आहो, पाहतो या गण्या काय करते तुम्हाला. तर हे संख्या चमडी चोर, पोरगी आली तर मित्राचा साथ सोडून दिला. कुठे का ती मैत्री? दूर राह, जवळ नको येऊ. शिल्पाजी, काहून? मी मानतो तुम्हाला राग आला आहे, पण तुम्ही खूप चांगले आहे, मला माहीत आहे. मनातून तुम्ही खूप चांगले आणि निर्मळ आहे. त्या गण्याकडून मी तुमची माफी मागतो, माफ करा आम्हाला. गण्या, माया भावा, माया काळजाच्या तुकड्या, तू हिची माफी मागून घे. कशी हे पोरगी आपल्याला पटून जाईल. आपल्याला म्हणतो मले किंवा तुले, दोघातून कोणालाही पटो, पण पोरगी तर पटन. चल बे, मी नाही मागत, मी चाललो. तुले आपल्या दोस्तीची कसम गण्या. कोण्या दोस्तीची कसम देऊन राहिला बे? आता साऱ्या तू त्या पोरीकडून घालता आणि आता तुला ते हे करून राहिले, तू माझ्याकडे आला? पायवे गण्या, पायवे, असं नको करू बे गण्या. चल ठीक आहे, माफी मागून घेतो. आणि हे ऐक, याच्यासाठी नाही का तू तिला पटवशील, मला इथे आवडते म्हणून माफी मागून राहिलो. ठीक आहे, ठीक आहे, माग लवकर माफी माग. सॉरी शिल्पाजी, माझ्याकडून चुकी झाली. मी ना तर तुमच्यासारखी अशी चांगली पोरगी पाहिलीच नाही. तुम्ही खूप चांगले आहे. कायची भाडीची चांगली आहे, हिच्यापेक्षा नाही मस्त बरी. टाकचा रंग काढ धरा, हुक नाही झुक नाही. बरं ठीक आहे, एवढेच माफी मागून राहिले तुम्ही, तर तुम्हाला एक चान्स देतो मी. आज मी ज्या पोराला भेटायला आली ती, तो काही आला नाही म्हणून माझ्या त्याच्यासोबत ब्रेकअप झालं. आता तुम्ही दोघं जण आहे, आता तुमच्या दोघांपाशी काका आहे आणि तुम्ही माझ्यासाठी काका करू शकता. याच्या हिशोबावर आता मी ठरवीन का मला तुमच्या दोघातून कोणाला निवडायचं आहे. तर सांगा, तुम्ही दोघं माझ्यासाठी काका करू शकता. मी तुला दररोज गार्डनमध्ये फिरायला आणू शकतो. आपल्यापाशी स्कूटी आहे, या संख्यापाशी खटारा स्कूटी आहे, माझ्यापाशी स्प्लेंडर गाडी आहे. तर मी तुला कुठे घुमायला नेऊ शकतो. मी तुला दररोज 30 रुपयाचा वराडी खर्रा काढू शकतो. 30 रुपयाचा वराडी खर्रा खाऊन दात कमजोर करून घेण्यापेक्षा मी तुला दररोज अतुल तंबाखू चालू शकतो. ते गोष्टी आपल्या घरी पांठेला आहे. अमाय बाई, पांठेला म्हणजे मी दररोज खर्रा खाऊ शकीन बिनदास. संख्या, मला तूच आवडते. तू दररोज 30 रुपये घेऊन येत जा, मी तुला दररोज खर्रा करत जाईन. 30 रुपये खाऊन तू माझ्या बायफ्रेंड झाला तर मला फुकट टारशील ना तू? हो का झिपरे, यासाठी मला बायफ्रेंड म्हणून राहिली का तू? धंदा पहिले, ते फुकट नाही देणार. 30 रुपये घेऊन येत जा आणि खर्रा खात जा. हट रे संख्या, असतोच राहते. पाय शिल्पे, माझ्या घरी किराणा दुकान आहे, ते चौकात. विचार कर. गणू, किराणा दुकान, मला माल. गणू, मला तूच आवडते. तुला कधी कवाय काही लागलं तर पैसे घेऊन आपल्या दुकानात जायचं आणि काय लागते ते घेऊन जायचं. कोणी काही म्हणणार नाही तुला. पैसे घेऊन का रे? तू तर माझ्या बायफ्रेंड होशील ना आता. मग बायफ्रेंड गर्लफ्रेंड करून पैसे घेते का रे? काहून भोसडा चोदीचे, तुला का पागल दिसून राहिलो का मी? धंदा कसाच करतो का मी? धंदे में नो यारी नो दुनियादारी, धंदे में ओनली पैसा होना. बरं ते जाऊ द्या, तुम्ही माझ्यासाठी आता काय आणू शकता ते सांगा. तेरे लिए मैं चांद और तारे तोड़ के ला सकता हूँ रे. गण्या, चांद और तारे तोड़ के ला सकता हूँ रे म्हणून राहिला. चांद तारे का त्या घर राहते का? नाही रे संख्या भाऊ, माझी आई लहानपणी मला चंदा मामाच्या गोष्टी सांगे. तर चंदा मामा आणि माया मामा सारखाच आहे ना. तर माया मामा इथं जवळच राहते ना, त्याला घेऊन येईन मी. अबे कम बुद्धी सुखी जीवन, थो चंदा मामा ना आपला मामा वेगवेगळा राहते. हो का? तरी मी म्हणू का चंदा मामा ना माया मामा वेगवेगळा काऊन दिसते बा? मला वाटलं तुला भाऊ आहे करे. पाय शिल्पे, मी तुझ्यासाठी इमलची पुळी आणू शकतो. का रे, तुम्ही तोंडानं गरीब दिसता आणि गरीबच आहे तुम्ही. भिकार चोटो, इमलची पुडी खातो का मी? मला रजनीगंधा लागते, ते इमल बिमल खात नाही मी. गण्या, तुला कोरशाच्या खदानीत हिरा पाहिला का? हिरा नाही संख्या भाऊ, तर हे पोट्टी कोरसाच आहे. का खुसूर खुसूर करून राहिले रे? तुम्ही एवढे गरीब हा आणि तोंडाने एवढे गरीब हा का माय नखरे तुम्हाला झेपणारच नाही. हो हो, ते पहिले समजलं आम्हाला. जेव्हा तुले 20-20 बॉयफ्रेंड राहून तू अजून तलाश करून राहिले दुसरे शिकार, तर त्याचा अर्थ ह्याच आहे का तुला बाकीच्या पोट्ट्याकडून फुकट झेपलं पाहिजे म्हणूनच. क्या बात आहे संख्याबाई, सही पकडे हो. ये बुरल्या केसाच्या, जास्त बोलू नको, एवढी अवकात नाही ती. हो लग होय. अहो तू का आम्हाला आमची अवकात सांगते? खर्याला पांटेला आहे म्हणून तुका मामूल समजून राहिली का? 25-25 एकर वावर आहे मला आमच्यापाशी, समजलं? त्या बंदा खानदान उभ्या उभ्या विकत घेऊ शकतो. तू काही हलक्यात घेऊ नको आम्हाला. तुझ्यासारख्या पोरी का हो, त्याला तर आम्ही हुंगत नाही. आता काहीतरी टाइमपास करत मी तर आलो बगीचात बसाले, तर तू भेटली. 25 एकर वावर. अरे संकू, तुला राग आला का रे माझा? मी तर मजाक करत होती.
तू ना आम्हाला आमच्या कपड्यावरून आमच्या तोंडावरून आमची लायकी ठरवली आहे ना. आणि आता तुला माहीत पडलं का आमच्या माझी 25 एकर वावर आहे तर बराबर गुल्लू गुल्लू बोलून राहिली आहे ना. अहो चल निघ, लय पाहिलं त्यासारख्या. तुला काय वाटलं तुझ्यासाठी एका पोरीसाठी संख्यानं गण्या झगडन? अरे होऊ शकत नाही. अहो जा, का पाहून राहिले तोंड वातरल्या सुरतीचे. गण्या जा, तेरी मेरी यारी वाह भूख में गई दुनिया सारी.